नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वर्ग 12वी वाणिज्य, विषय चिटणीसाची कार्यपद्धती। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण लाभांश आणि व्याज या पाठामधील घटक अभ्यासणार आहोत। तर कोणते घटक अभ्यासणार आहोत? तर पहिला घटक आहे वाटप न केलेला व किंवा मागणी न केलेला लाभांश, याचा आज आपण अभ्यास करणार आहोत। तसेच अंतरिम लाभांश त्याचा अर्थ, वैशिष्ट्ये याचा आज आपण अभ्यास करणार आहोत। तर सर्वप्रथम विद्यार्थी मित्रांनो, वाटप न केलेला लाभांश किंवा मागणी न केलेला लाभांश म्हणजे काय, त्याचा अर्थ। तर कंपनीने लाभांशाची घोषणा केल्यापासून 30 दिवसाच्या आत लाभांशाचे वाटप केले नाही किंवा भागधारकाकडून लाभांशाची मागणी झाली नाही, तर अशा लाभांशास वाटप न केलेला लाभांश किंवा मागणी न केलेला लाभांश असे म्हणतात। बघा, कंपनीने लाभांश घोषित केलेला आहे, परंतु 30 दिवसाच्या आत वाटप त्याचे केलेले नाही किंवा भागधारकाकडून लाभांशाची मागणी झालेली नाही, अशा लाभांशास काय म्हणतात? वाटप न केलेला लाभांश किंवा मागणी न केलेला लाभांश असे म्हणतात। आता लक्षामध्ये, समजा कंपनीने लाभांशाची घोषणा केल्यापासून 30 दिवसाच्या आत त्या लाभांशाचं वाटप केले नाही किंवा भागधारकाकडून त्या लाभांशासंदर्भात लाभांशाची मागणी झाली नाही, अशा लाभांशास कोणता लाभांश म्हणतात? तर वाटप न केलेला लाभांश किंवा मागणी न केलेला लाभांश असे म्हणतात। लक्षामध्ये, लाभांश हा घोषित केल्यापासून 30 दिवसाच्या आत वाटप केलेला नाही किंवा भागधारकाकडून त्या लाभांशाची मागणी झालेली नाही, अशा लाभांशास वाटप न केलेला लाभांश असे म्हणतात। लक्षामध्ये, तर विद्यार्थी मित्रांनो, यानंतर वाटप न केलेल्या व मागणी न केलेल्या लाभांशाबाबत नियम। आता वाटप न केलेला व मागणी न केलेला लाभांश आणि या लाभांशाच्या बाबतीत काय नियम आहे, तर ते नियम क्रमवाईज आपण अभ्यासणार आहोत। तर पहिला नियम आहे, वाटप न केलेले व मागणी न केलेल्या एकूण लाभांशाची रक्कम लाभांश देणे खाते यामध्ये वर्ग करण्यात यावी। बघा, वाटप न केलेला लाभांश किंवा मागणी न केलेल्या लाभांशाची जी रक्कम आहे ती लाभांश देणे खाते यामध्ये वर्ग करण्यात यावी। तर लाभांश देणे खात्यामध्ये ही रक्कम काय करण्यात यावी? वर्ग करण्यात यावी। तसेच कंपनीकडून हे खाते शेड्यूल्ड बँकेत उघडावे आणि कंपनीकडून हे खाते कुठे उघडावे? तर शेड्यूल्ड बँकेमध्ये उघडावे। लक्षात, पहिला नियम। नंबर 2 नियम आहे, सदर रक्कम लाभांश घोषणेपासून 30 दिवस संपल्यानंतर 7 दिवसात वर्ग करावी। बघा, सदर रक्कम लाभांश घोषणेपासून 30 दिवस संपल्यानंतर 7 दिवसात वर्ग करावी। लाभांश घोषणा झालेली आहे, लाभांश घोषणेनंतर 30 दिवसानंतर, ही घोषणेपासून 30 दिवस संपल्यानंतर, समजा लाभांश आज घोषित केला आणि ह्या तारखेपासून 30 दिवसानंतर ती रक्कम 7 दिवसात वर्ग करण्यात यावी। म्हणजे 30 दिवस लाभांश आज घोषित केला, आजच्या तारखेपासून 30 दिवस आणि 30 दिवस संपल्यानंतर ती जी रक्कम आहे ती खात्यामध्ये काय करण्यात यावी? वर्ग करण्यात यावी। म्हणजे 7 दिवसात वर्ग करावी। लक्षामध्ये, नंतरचा नियम आहे, न दिलेला लाभांश किंवा मागणी न केलेला लाभांश देणे खात्यात वर्ग केल्यानंतर 90 दिवसाच्या आत कंपनीने आपल्या संकेतस्थळावर किंवा इतर संकेतस्थळावर सदर भागधारकांची नावे, जेवढे जे भागधारक असतील लाभांश घेण्यासाठी, सदर भागधारकांची नावे
तसेच सदर भागधारकांची पत्ते, लाभांशाची रक्कम, जी काय लाभांशाची देय रक्कम आहे ही माहिती प्रसिद्ध करणे आवश्यक आहे. आणि ही माहिती प्रसिद्ध करणे काय आहे? आवश्यक आहे. बघा, जेवढे भागधारक आहे लाभांश घेण्यासाठी पात्र आहे म्हणजेच किती लाभांश, समजा न दिलेला व मागणी न केलेला लाभांश देणे खात्यात वर्ग केल्यानंतर 90 दिवसाच्या आत कंपनीने आपल्या संकेतस्थळावर किंवा इतर संकेतस्थळावर सदर भागधारकाचे नाव असेल, सदर भागधारकाची नावे, पत्ते किंवा लाभांश देय रक्कम ही माहिती प्रसिद्ध करणे आवश्यक आहे. जी लाभांश रक्कम खात्यामध्ये वर्ग केली आणि खात्यामध्ये वर्ग केल्यानंतर सदर भागधारकांची नावे, पत्ते, लाभांश देय रक्कम ही संकेतस्थळावर माहिती द्यावी. लक्षात, म्हणजे ही माहिती प्रसिद्ध करणे काय आहे? आवश्यक आहे. लक्षात. आणि कंपनीचे जे भागधारक आहे त्यांना ती काय होतं, मग संकेतस्थळावर टाकल्यानंतर माहिती होते की लाभांश विषयी आपल्याला सूचना आलेली आहे. लक्षामध्ये. तर नंतरचा नियम आहे, लाभांश देणे खात्यातून लाभांश मिळण्यासाठी भागधारकास कंपनीकडे अर्ज सादर करावा लागतो. बघा, लाभांश देणे खात्यातून लाभांश जर भागधारकांना मिळवायचा असेल तर ही लाभांश रक्कम मिळवण्यासाठी भागधारकास कोठे अर्ज सादर करावा लागतो? तर कंपनीकडे अर्ज सादर करावा लागतो. कंपनीकडे भागधारक अर्ज सादर करतात आणि मग त्यानंतर भागधारकांना लाभांशाची रक्कम ही प्राप्त होते. लक्षामध्ये. पण अगोदर अर्ज हा करावाच लागतो. अर्ज करणे आवश्यक आहे. अर्ज करणे सक्तीचे आहे. आणि विना अर्जाशिवाय भागधारकांना लाभांश मिळत नाही. मग भागधारकांना लाभांश मिळण्यासाठी काय करावं लागतो? सर्वप्रथम कंपनीकडे अर्ज करावा लागतो आणि अर्ज केल्यानंतरच भागधारकांना हा लाभांश मिळतो. विना अर्जाचा भागधारकांना लाभांश दिला जात नाही आणि तो मिळत नाही. लक्षामध्ये. नंतरचा नियम आहे, लाभांश देणे खात्यात वर्ग केलेली लाभांश रक्कम वर्ग केल्याच्या तारखेपासून 7 वर्षाच्या आत न वाटप झाल्यास अथवा नेल्यास कंपनी सदर रक्कम गुंतवणूकदार शिक्षण व सुरक्षा निधी यामध्ये वर्ग करावी लागते. बघा, लाभांश देणे खात्यात वर्ग केलेली रक्कम कंपनी लाभांश देणे खात्यामध्ये काय करते? रक्कम वर्ग करते आणि ही लाभांश रक्कम वर्ग केल्याच्या तारखेपासून 7 वर्षाच्या आत न वाटप झाल्यास, 7 वर्षाच्या आत ह्या रकमेचं वाटप झालं नाही किंवा भागधारकांनी ती रक्कम नेली नाही, तर ही जी रक्कम आहे ती कोणत्या खात्यामध्ये वर्ग करावी लागते? तर ही कंपनीने सदर रक्कम गुंतवणूकदार शिक्षण व सुरक्षा निधी या खात्यामध्ये कंपनीला ती वर्ग करावी लागते. आणि कंपनीस ही रक्कम वर्ग करणे काय आहे? आवश्यक आहे, सक्तीचे आहे. आणि ती रक्कम ही कंपनीला गुंतवणूकदार शिक्षण व सुरक्षा निधीमध्ये वर्ग करावी लागते. लक्षात. गुंतवणूकदार शिक्षण व सुरक्षा निधी यामध्ये ती रक्कम ही वर्गच करावी लागते. नंतर नियम आहे, ह्या खात्यातून IEPF मधून रकमेची मागणी करताना योग्य पद्धतीप्रमाणे आवश्यक कागदपत्रासह विहित नमुन्यातील अर्जातील माहिती सादर करावी लागते. बघा, आणि हे जे गुंतवणूकदार शिक्षण व सुरक्षा निधी मधून रकमेची मागणी करताना योग्य पद्धतीप्रमाणे आवश्यक कागदपत्रासह विहित नमुन्यातील अर्जातील माहिती सादर करावी लागते. आणि या खात्यातील जर रक्कम पाहिजे असेल तर योग्य पद्धतीप्रमाणे काय करावं लागतो? कागदपत्रासह विहित नमुन्यातील अर्जातील माहिती ही सादर करावी लागते. आणि अर्जातील माहिती सादर केल्यानंतरच ही रक्कम मिळते. लक्षात. तर IEPF म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो? तर गुंतवणूकदार शिक्षण व सुरक्षा निधी म्हणजे केंद्र सरकारने, बघा, केंद्र, जास्त माहितीसाठी तुम्हाला मी सांगतो,
केंद्र सरकारने 2001 पासून IEPFची स्थापना केली आहे. केंद्र सरकारने गुंतवणूकदार शिक्षण व सुरक्षा निधी आणि स्थापना कधी केली आहे तर 2001 मध्ये झालेली आहे. आणि स्थापना कोणी केली आहे तर केंद्र सरकारने केलेली आहे. केंद्र सरकारने 2001 मध्ये IEPF लक्षात स्थापना केलेली आहे. आणि IEPF वर हस्तांतरित करावयाची काही रकमेची उदाहरणे कंपनीकडील समजा मुदत ठेव, कंपनीकडील कर्जरोखे इत्यादी. लक्षात. तर विद्यार्थी मित्रांनो, याप्रमाणे आपण मागणी न केलेला लाभांश म्हणजे वाटप न केलेला लाभांश अभ्यासलेला आहे. आणि ह्या लाभांशा संदर्भात काय नियम आहेत ते आपण अभ्यासलेले आहेत. आता यानंतर आपल्याला अभ्यासायचा आहे आणि तो लाभांश म्हणजे त्या लाभांशाचं नाव आहे तो म्हणजे अंतरिम लाभांश. तर अंतरिम लाभांशाला मध्यान्ह लाभांश असेही म्हणतात. अंतरिम लाभांशाला दुसरं नाव काय आहे? मध्यान्ह लाभांश असे नाव आहे. तसेच संचालक मंडळाने 2 वार्षिक सर्वसाधारण सभांच्या दरम्यान जाहीर केलेला लाभांशास अंतरिम लाभांश असे म्हणतात. बघा, संचालक मंडळाने 2 वार्षिक सभांच्या दरम्यान 2 वार्षिक सर्वसाधारण सभांच्या दरम्यान घोषित म्हणजे दरम्यान जाहीर केलेला लाभांश असतो आणि या लाभांशास काय म्हणतात? अंतरिम लाभांश असे म्हणतात. आणि अंतरिम लाभांश कोण जाहीर करतं? संचालक मंडळ अंतरिम लाभांश जाहीर करते. लक्षामध्ये म्हणजे संचालक मंडळाने 2 वार्षिक सर्वसाधारण सभांच्या दरम्यान जाहीर केलेल्या लाभांशास अंतरिम लाभांश असे म्हणतात. तसेच जर लेखा कालावधीसाठी कंपनीचा नफा पुरेसा न्याय ठरला तरच अंतरिम लाभांश देता येतो. बघा, जर लेखा कालावधीसाठी कंपनीचा नफा पुरेसा न्याय ठरला तरच अंतरिम लाभांश देता येतो. लेखापरीक्षण असते आणि ह्या लेखा कालावधीसाठी कंपनीचा नफा हा न्याय ठरला तरच अंतरिम लाभांश हा देता येतो. आणि जर न्याय ठरला नाही तर अंतरिम लाभांश देता येत नाही. म्हणजेच लेखा कालावधीसाठी कंपनीचा नफा हा न्याय ठरवावा लागतो आणि जो नफा न्याय ठरवला तरच अंतरिम लाभांश हा देता येतो. कंपनीचा नफा हा लेखा कालावधीसाठी न्याय ठरला नाही तर अंतरिम लाभांश हा दिला जात नाही. लक्षात. म्हणजे कंपनीचा नफा हा खूप महत्त्वाचा आहे आणि कंपनीच्या नफ्यावरच अंतरिम लाभांश काय असतो? देय असतो. कंपनीला जर कमी नफा झाला अंतरिम लाभांश दिला जात नाही. लक्षात. कंपनीला नफा जर झाला तरच अंतरिम लाभांश दिला जातो. तसेच त्यासाठी कंपनीच्या लेखा अंकेशकाचे मत घेतले पाहिजे. आणि त्यासाठी कोणाचे मत विचारात घेतले पाहिजे? कोणाचे मत घेतले पाहिजे तर कंपनीचे जे लेखा अंकेक्षक असतात, आणि त्यांचे मत यासाठी विचारात घ्यावे लागते आणि ते विचारात घेतले पाहिजे. लक्षात. कंपनीच्या लेखा अंकेक्षकाचे मत यासाठी विचारात घेतले पाहिजे आणि विचारात घ्यावे लागते. लक्षामध्ये. तसेच कंपनीच्या नियमावलीने दिलेल्या अधिक्रमानुसार संचालक मंडळ मध्यावधी लाभांश घोषित करते. आणि कंपनीची जी नियमावली आहे आणि ह्या नियमावलीने ठरवून दिलेले आहे आणि त्या नियमावलीच्या नियमानुसार कंपनीचे जे संचालक मंडळ असते आणि या संचालक मंडळ काय करते? हे अंतरिम लाभांश घोषित करते. आणि अंतरिम लाभांश घोषित करण्याचा अधिकार कोणाला आहे? कंपनीच्या संचालक मंडळाला आहे. आणि तो कोणी ठरवून दिलेला आहे? कंपनीच्या नियमावलीने ठरवून दिलेला आहे. आणि नियमावलीने दिलेल्या अधिक्रमानुसार कंपनीचे संचालक मंडळ मध्यान्ह व लाभांश घोषित करते. लक्षात. नियमावलीने ठरवून दिलेला आहे आणि अधिकार कोणाला दिलेला आहे?
तर हा अधिकार दिलेला आहे तो कंपनीच्या संचालक मंडळाला दिलेला आहे. लक्षात, मग तुमच्या लक्षात आलं असेल की अंतरिम लाभांश घोषित कोण करते, तर अंतरिम लाभांश नियमावलीने ठरवून दिलेल्या अधिक्रमानुसार कंपनीचे संचालक मंडळ घोषित करते. आलं लक्षामध्ये. आणि अंतरिम लाभांश देण्यासाठी कंपनीचा नफा हा विचारात घेतला जातो. तसेच कंपनीचे जे कोण असतात, लेखा अंकेक्षक असतात, म्हणजे लेखा अंकेक्षक असतात आणि त्यांचेच मत विचारात घ्यावे लागते आणि घेतले जाते. आणि त्यानंतरच कोणता लाभांश दिला जातो, अंतरिम लाभांश हा दिला जातो. आलं लक्षामध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, यानंतर आपल्याला अभ्यासायचं आहे. आपण अंतरिम लाभांश विषयी माहिती अभ्यासलेली आहे. आता यानंतर आपल्याला अभ्यासायचं आहे आणि तो घटक म्हणजे अंतरिम लाभांशाची वैशिष्ट्ये. तर अंतरिम लाभांशाची काय वैशिष्ट्ये आहेत? अंतरिम लाभांश वैशिष्ट्ये आहेत. कंपनीमध्ये 2 प्रकारचे लाभांश असतात विद्यार्थी मित्रांनो. अंतरिम लाभांश, त्याला मध्यान्ह लाभांश असे सुद्धा म्हणतात, मध्यावधी लाभांश असे सुद्धा म्हणतात. तसेच अंतिम लाभांश आहे, म्हणजेच वार्षिक लाभांश. तर असे 2 प्रकारचे लाभांश आहेत. आपण सर्वप्रथम अंतरिम लाभांशाचा अभ्यास केलेला आहे. आता अंतरिम लाभांशाची वैशिष्ट्ये. तर नंबर 1 वैशिष्ट्य आहे आणि ते म्हणजे अंतरिम लाभांश जाहीर करण्याचे अधिकार संचालक मंडळाला असतात. मी तुम्हाला अगोदरच आत्ता सांगितलं की याअगोदर की अंतरिम लाभांश जाहीर करण्याचे अधिकार संचालक मंडळाला असतात. कंपनीमध्ये संचालक मंडळ हे नियमावलीनुसार ठरवून दिलेला अधिकार मंडळ आहे. कायद्यानुसार ते अधिकार मंडळ असते आणि भागधारकामधून ते प्रतिनिधी निवडून संचालक मंडळ हे तयार केलेले असते आणि हे संचालक मंडळाला अंतरिम लाभांश जाहीर करण्याचा काय असतो, अधिकार असतो. कंपनीमध्ये दुसरे कोणतेही व्यक्तीला अंतरिम लाभांश घोषित करण्याचा अधिकार नाही. लक्षामध्ये. तर संचालक मंडळाला अंतरिम लाभांश घोषित करण्याचा किंवा जाहीर करण्याचा काय आहे, अधिकार आहे. लक्षात. आणि ते त्यांना घोषित करण्याचे अधिकार असतात, जाहीर करण्याचे अधिकार असतात. आलं लक्षात. नंबर 2 आहे वैशिष्ट्ये. नंबर 2 वैशिष्ट्य आहे अंतरिम लाभांश वर्षाच्या त्या कालावधीतील लाभांश फक्त देय असेल. बघा, अंतरिम लाभांश वर्षाच्या त्या कालावधीतील लाभांश फक्त देय असेल. त्या वर्षाच्या कालावधीतील लाभांश फक्त देय असेल, म्हणजे त्या वर्षाचाच विचार केलेला आहे. आलं लक्षामध्ये. नंबर 3 वैशिष्ट्य आहे आणि ते वैशिष्ट्य म्हणजे अंतरिम लाभांश जाहीर करण्यापूर्वी कंपनीने वर्षातील काही महिन्याच्या प्रमाणात नव्हे तर संपूर्ण वर्षासाठी घसाऱ्याची तरतूद केली पाहिजे. बघा, अंतरिम लाभांश जाहीर करण्यापूर्वी अंतरिम लाभांश जाहीर करायचा आहे, पण त्या अंतरिम लाभांश जाहीर करण्यापूर्वी कंपनीने काय केले पाहिजे, तर कंपनीने वर्षातील काही महिन्याच्या प्रमाणात नव्हे तर संपूर्ण वर्षासाठी घसाऱ्याची तरतूद केली पाहिजे. वर्षासाठी कंपनीने काय केली पाहिजे, घसाऱ्याची तरतुदी केली पाहिजे. आणि घसाऱ्याची तरतूद केली तरच कंपनीला अंतरिम लाभांश हा जाहीर करता येतो. आणि कंपनीने वर्षासाठी घसाऱ्याची तरतूद केली नसेल तर कंपनीला अंतरिम लाभांश जाहीर करता येत नाही. म्हणजे हा लाभांश जाहीर करण्यापूर्वीच कंपनीने घसाऱ्याची तरतुदी करावी लागते आणि ती किती, संपूर्ण वर्षासाठी करावी लागते. लक्षात. काही महिन्यासाठी नाही तर संपूर्ण वर्षासाठी घसाऱ्याची तरतूद कंपनीने केली पाहिजे. कोणता लाभांश घोषित करण्यापूर्वी, जाहीर करण्यापूर्वी, तर अंतरिम लाभांश जाहीर करण्यापूर्वी. आलं लक्षात. त्यानंतर आहे नंबर 4 वैशिष्ट्य आहे आणि ते म्हणजे कोणत्याही राखीव निधीतून अंतरिम लाभांश देता येत नाही. बघा, नंतरचं वैशिष्ट्य आहे कोणत्याही राखीव निधीतून अंतरिम लाभांश देता येत नाही. कंपनीला कोणत्याही राखीव निधीतून अंतरिम लाभांश देता येत नाही. कंपनीला नफा झाल्यास किंवा
पुढे काही काळात कंपनीला नफा होण्याचा अंदाज असेल लक्षात, तरच कंपनी काय करते, हा अंतरिम लाभांश जाहीर करत असते. कंपनीला 3 महिने, 6 महिने, 1 वर्षाच्या आत समजा पुढे कंपनीला काही नफा झाला असेल आणि नफा होण्याचा पुढे अंदाज असेल, कंपनीच्या प्रगतीवरून हे लगेच लक्षात येते आणि असा नफा होण्याचा अंदाज असेल तरच कंपनीला अंतरिम लाभांश कंपनी काय करते, जाहीर करते. आणि कंपनी कोणत्याही राखीव निधीतून अंतरिम लाभांश घोषित करत नाही, जाहीर करत नाही. आणि कोणत्याही राखीव निधीतून कंपनीला अंतरिम लाभांश हा जाहीर करता येत नाही, लक्षात, आणि देताही येत नाही. तर तुमच्या लक्षात आलं असेल, कोणत्याही राखीव निधीतून अंतरिम लाभांश देता येत नाही. नंतरचं वैशिष्ट्य आहे विद्यार्थी मित्रांनो, कंपनीच्या नियमावलीने अंतरिम लाभांश जाहीर करण्याचा अधिकार संचालक मंडळाला दिलेला असला पाहिजे. बघा, अंतरिम लाभांशाचं एक खूप महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. कंपनीची जी नियमावली असते आणि ह्या नियमावलीने हा जो अंतरिम लाभांश आहे हा जाहीर करण्याचा अधिकार कोणाला दिला पाहिजे, तर कंपनीच्या संचालक मंडळाला दिलेला असला पाहिजे. बघा, संचालक मंडळालाच हा अधिकार दिलेला असला पाहिजे. आणि हा अधिकार संचालक मंडळ काय करते, त्यांना हा अधिकार असतो आणि हा त्यांच्या नियमावलीने ठरवून दिलेल्या अधिक्रमानुसारच ते काय करत असतात, अंतरिम लाभांश जाहीर करत असतात. आलं लक्षात. नंतरचं वैशिष्ट्य आहे, संचालक मंडळाच्या सभेत अंतरिम लाभांश घोषित करण्याचा ठराव संमत करावा लागतो. बघा, कंपनीमध्ये संचालक मंडळ हे अति महत्त्वाचे मंडळ असते. ते कायद्यानुसार तयार केलेले मंडळ असते आणि भागधारकांनी निवडून दिलेले ते मंडळ असते. आणि ह्या मंडळाला काय अधिकार असतात, लाभांश घोषित करण्याचे अधिकार असतात. तर संचालक मंडळाची सभा होते आणि या सभेमध्ये ठराव संमत होतो आणि हा ठराव संमत झाला तरच अंतरिम लाभांश हा घोषित करता येतो. लक्षात, म्हणजेच संचालक मंडळाच्या सभेत अंतरिम लाभांश घोषित करण्याचा ठराव संमत करावा लागतो. आणि संचालक मंडळाच्या सभेमध्ये कोणता ठराव घोषित करावा लागतो, तर अंतरिम लाभांश घोषित करण्याचा ठराव हा संमत करावा लागतो. संचालक मंडळाच्या सभेमध्ये अंतरिम लाभांश घोषित करण्याचा ठराव हा संमत करावा लागतो आणि हा ठराव संमत झाला तरच कंपनीला अंतरिम लाभांश हा घोषित करता येतो. म्हणजेच अंतरिम लाभांश घोषित करण्यासाठी संचालक मंडळाच्या सभेत ठराव संमत होणे काय आहे, खूप आवश्यक आहे. ठराव संमत झाला तरच हा लाभांश घोषित करता येतो. आणि संचालक मंडळाच्या सभेत ठराव संमत झाला नाही तर अंतरिम लाभांश घोषित करता येत नाही. लक्षामध्ये. नंतरचं वैशिष्ट्य आहे, अंतरिम लाभांशाची घोषणा केल्यानंतर 5 दिवसाच्या आत घोषित केलेल्या लाभांशाची रक्कम शेड्यूल्ड बँकेच्या स्वतंत्र खात्यात जमा करणे आवश्यक आहे. बघा, अंतरिम लाभांशाची घोषणा केल्यानंतर 5 दिवसाच्या आत जो घोषित केलेली लाभांशाची रक्कम आहे ती शेड्यूल्ड बँकेच्या स्वतंत्र खात्यामध्ये जमा करणे आवश्यक आहे. शेड्यूल्ड बँकेचे जे स्वतंत्र खातं असतं आणि या खात्यामध्ये लाभांश समजा घोषित झाला तर घोषित झाल्यापासून केल्यानंतर 5 दिवसाच्या आत ही रक्कम असते ही शेड्यूल्ड बँकेच्या स्वतंत्र खात्यामध्ये जमा करणे काय आहे, आवश्यक आहे. नंतरचं वैशिष्ट्य आहे, अंतरिम लाभांशाची घोषणा केल्यापासून 30 दिवसाच्या आत वाटप करणे आवश्यक आहे. बघा, अंतरिम लाभांशाची घोषणा केली आणि घोषणा केल्यानंतर किती दिवसाच्या आत ह्या लाभांशाचं वाटप करणं आवश्यक आहे, तर 30 दिवसाच्या आत ह्या लाभांशाचं वाटप करणे आवश्यक आहे. 30 दिवसानंतर ती कोणत्या निधीमध्ये जमा केलं जातं, म्हणजे गुंतवणूकदार शिक्षण निधी. गुंतवणूकदार तुम्हाला मी सांगितलं अगोदर, गुंतवणूकदार शिक्षण व सुरक्षा निधीमध्ये ही रक्कम काय होते, वर्ग करण्यात येते. ती 7 वर्षाच्या आत न नेल्यास लगेच त्या रकमेचा काय होतो, ती वर्ग करावी लागते. गुंतवणूकदार शिक्षण
व सुरक्षा निधी या खात्यामध्ये. तर नंतरचं वैशिष्ट्य आहे न दिलेला किंवा मागणी न केलेला अंतरिम लाभांश देणे खाते या खात्यात लाभांश वाटपाची मुदत संपल्यानंतर 7 दिवसाच्या आत म्हणजे घोषणेपासून 30 दिवसानंतर किंवा घोषणा झाल्यानंतर 37 दिवसाच्या आत वर्ग करावे लागते. बघा, घोषणा झाल्यानंतर किती लाभांश देणे खात्यामध्ये ही रक्कम वर्ग करावी लागते आणि लाभांश वाटपाची मुदत संपल्यानंतर 30 दिवसाच्या आत म्हणजेच काय, घोषणेपासून 30 दिवसानंतर किंवा घोषणा झाल्यानंतर 37 दिवसाच्या आत वर्ग करावी लागते. लक्षात. आणि 7 दिवसानंतरही लाभांश देणे खात्यामध्ये ही रक्कम काय करावी लागते, वर्ग करावी लागते. लक्षामध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 2 घटक अभ्यासलेले आहे. पहिला घटक अभ्यासलेला आहे तो म्हणजे वाटप न केलेला किंवा मागणी न केलेला लाभांश, याचा आज आपण अभ्यास केलेला आहे. आणि तसेच अंतरिम लाभांशाचा अर्थ आणि अंतरिम लाभांशाची वैशिष्ट्ये आज आपण अभ्यासलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, धन्यवाद.